लातूरमधल्या उदगीर शहरात अचानक शेकडो कावळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली आहे। अचानक इतक्या कावळ्यांचा मृत्यू कशामुळे झाला याचं कारण सध्या शोधलं जातंय। नागरिकांमध्ये मात्र या एकंदरीत घटनेमुळे भीतीचं वातावरण आहे। उदगीर शहरातल्या हुतात्मा स्मारक उद्यान, महात्मा गांधी उद्यान, नगरपालिका जलशुद्धीकरण परिसरामध्ये अनेक कावळे मृतावस्थेत आढळल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। कावळ्यांचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही। घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकानं पाहणी केलेली आहे। मृत कावळे पुणे इथल्या रोग अन्वेषण विभागात तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। पुणे येथे कावळे कोणत्या कारणाने मेलेले याची शक्यता पडताळण्यासाठी पुणे येथे विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा पुणे येथे काल पाठवलेले आहे आणि आज तो माणूस तिथे पोहोचलेला आहे। सॅम्पल तिथे पोहोचलेले आहेत। प्रयोगशाळेचे निधन आल्यानंतर नेमकं कोणत्या कारणाने कावळे मेलेले ते कळेल। कावळ्यांच्या मृत्यूच्या काही घटना घडल्याचे निदर्शनास आलेले आहे आणि त्यांचे जे काही प्रेत आहेत कावळ्यांचे ते खाली झाडाच्या खाली पडलेले आपल्याला आढळून आलेले आहेत। काही पर्यावरणप्रेमी पक्षीप्रेमी नागरिकांनी ही बाब निदर्शनास आणून दिलेली आहे। त्या अनुषंगाने काल पशुवैद्यकीय विभागाला सूचना देऊन त्यांच्यामार्फत त्यांचं सॅम्पल पुण्याला अधिकृत म्हणजे त्याचं फाइंडिंग्स घेण्यासाठी पाठवण्यात आलेलं आहे। त्याचे रिपोर्ट्स यथावकाश येतीलच, परंतु यामागचं कारण अजूनही कुठलं म्हणजे लक्षात आलेलं नाही किंवा समजलेलं नाही। नागरिकांना पण आवाहन की काही घाबरून जाण्याचं कारण नाही। अशा कुठं लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।